चला सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण घेत आहोत पुढचा धडा. धड्याचं नाव आहे अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम. मेरी कोम तुम्हाला माहिती आहे ॲथलेटिक्स आहे ती आणि तिने बरेचसे ऑलिम्पिक मेडल्स वगैरे भारतासाठी जिंकलेले आहेत. हा धडा कॉमन आहे, तुम्हाला मराठी आणि इंग्लिशवाल्यांसाठी हा धडा कॉमन आहे, लक्ष द्यायचं. सो हु इज मेरी कोम? तिचं पूर्ण नाव काय बघा, थोडंसं कठीण नाव आहे. चुंगजियांग मेरी कोम, थोडंसं कठीण नाव तिचं बघा. ती नॉर्थ ईस्ट कडून आहे. शी वॉज बॉर्न ऑन 24th November 1982. तिची जन्मतारीख आहे राईट 24th November 1982. बेटर नोन ॲज मेरी कोम. तिला आपण मेरी कोम म्हणतो. ही नाव आपल्याला माहितच नव्हतं, आता माहित पडलेलं आहे. देन पुढे बघा. शी इज अन ऑलिम्पिक इंडियन बॉक्सर. कोण आहे ती? बॉक्सर. तुम्हाला माहिती आहे ती कोण आहे? बॉक्सर. शी इज अन बॉक्सर हेलिंग फ्रॉम कोम ट्राईब. कोम नावचे ट्राईब आहेत, जमात आहे. जमात कोम म्हणजे काय? तरी ट्राईब आहेत, जमात आहे. समजतं? इन मणिपूर. कुठल्या येतं ती? मणिपूर. आता सर मणिपूर कुठे आहे? तर आपण जर भारताचा नकाशा बघितला तर भारताच्या नकाशामध्ये जो ईशान्य भाग आहे, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो, त्या ठिकाणी मणिपूर आहे. राईट? नकाशानंतर बघून घ्या. शी इज अ 6th टाइम वर्ल्ड amateur boxing competition. Sorry. She is a 6th-time world amateur boxing champion and the only woman boxer to have won a medal in each one of the 6 world championships. तिला सगळ्यांमध्ये मेडल मिळालेले आहे. 6 वेळा ती वर्ल्ड चॅम्पियन आहे. लक्षात घ्या, 6 वेळा ती वर्ल्ड चॅम्पियन, बॉक्सिंग चॅम्पियन आहे. निकनेम, तिचं निकनेम काय आहे? मॅग्निफिसंट मेरी. तिला म्हणतात, तिला टोपण नाव आहे मॅग्निफिसंट मेरी असे म्हणतात. असं प्रत्येकाची हे नाव आहे. जसं आपण बघितलं होतं मराठीमध्ये येतं 5वीला तुम्ही पाहिलं असेल की सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात कविता राऊतला, किंवा आता ती हिमा दास आहे, तिला ढिंग एक्सप्रेस म्हणतात, किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. सो शी इज द ओनली इंडियन वुमन बॉक्सर टू हॅव क्वालिफाईड फॉर द समर 2012 ऑलिम्पिक्स कम्पिटिंग in the flyweight of 51 kg category and winning the bronze medal. 2012च्या ऑलिम्पिकला ती काय झाली होती? क्वालिफाय झाली होती. अँड तिचं किती वजन? एक गट असत होता. वजनाचा गट किती होता? 51 किलोग्राम वजन. 51 किलोग्राम वजनाच्या गटामध्ये होती. चला आता आपण जाऊया तिच्या चॅप्टरकडे. हा धडा थोडं पुढे काही माहिती पुढे इंटरव्ह्यू पण आहे तिचा. येस, चलो थोडीशी माहिती घेऊया तिच्याबद्दल. So there had to be one successful story. There had please mute your sound. There had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have the story now. जर आपल्याला खेळामध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल, सर्वांमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल, तर काहीतरी कोणीतरी सक्सेस स्टोरी आपल्याला हवी असते. आणि बऱ्याच अशा सक्सेस स्टोरीमुळे आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते आणि आपण पुढे जात असतो त्या विषयावर. तर आपल्याला या ठिकाणी स्टोरी दिली. कोणाची स्टोरी आहे? तर ती मेरी कोमची स्टोरी आहे. Enough has been said about this great warrior who conquered the world. तिने जग जिंकलं. काय जिंकलंय? जग जिंकलंय. कोणी? त्या व्यक्तीने जग जिंकलं आहे. So this warrior is none other than, कोण आहे ती? मेरी मॉन्टेकोम किंवा conqueror or the comrade. She is famed as 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championships. तिने सर्वांमध्ये बक्षीस मिळवलेलं आहे. 5 वेळा तर बक्षीस मिळालेलंच आहे तिला मेडल्स, आणि ती 6 वेळा तिने चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. इन 2012 ऑलिम्पिक, जेव्हा 2012चे ऑलिम्पिक झाले, ऑलिम्पिक्स तुम्हाला माहिती आहे दर 4 वर्षांनी होत असतात. किती वर्षांनी होत असतात? दर 4 वर्षांनी होत असतात. 2020चे जे ऑलिम्पिक्स होते ते जपानमध्ये खेळले जाणार होते, परंतु ते पोस्टपोन झाले. काय ते पोस्टपोन झाले, पुढे ढकलले गेलेले आहेत. असो, सो 12चे ऑलिम्पिक्स होते, त्यानंतर 16मध्ये ऑलिम्पिक्स झाले, आणि मग आता 20मध्ये होणार होते. राईट, 4 वर्षांनी होत होते. In 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal. ती क्वालिफाय पण झाली. कारण काय होतं की या पक्षामध्ये क्वालिफाय तुम्हाला देशातून जे काही तुमचे टेस्टिंग वगैरे होत असते त्या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं तुमच्या याच्यामध्ये. आणि 51 kg मध्ये तिला काय मिळालं होतं? तिला त्या ठिकाणी काय मिळालं होतं? 51 kgच्या ह्याच्यामध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. मेडलचे 3 प्रकार तुम्हाला माहिती असेल. गोल्ड मेडल असतं, त्यानंतर असतं सिल्वर मेडल, अँड यू नो व्हेरी वेल की ब्रॉन्झ मेडल असतं. कोणतं मेडल असतं? ब्रॉन्झ मेडल. राईट, चला, इन बॉक्सिंग कॅटेगरी. देन नेक्स्ट काय पुढे? कोम वॉज बॉर्न इन, आता तिचा जन्म कुठे झाला होता बघा. ती वेगळी नावं थोडीशी कठीण आपल्याला जाणवतील इथे.
She was born in Kangthei village, Moirang Lamkhai in Churchandpur district of rural Manipur in eastern India. बघा आपण नाव सुद्धा घेता येत नाही अशा कठीण ठिकाणी तिचा जन्म त्या ठिकाणी झाला, कुठे? मणिपूरमध्ये. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली, गरीब होती, गरीब घरातून ती पुढे आलेली होती. का? तिला बॉक्सिंगची आवड होती. हर पॅरेंट्स, तिचे वडील होते मांगते तोनपा कोम अँड मांगते अखम कोम वर tenant farmers who work in झूम fields. बरोबर. झूम काय आहे? तर तिचे आईवडील काय करते? आईवडिलांची नावं होती मांगते तोनपा कोम आणि मांगते अखम कोम. तर ते टिनंट म्हणजे शेतकरी होते. त्याने ते झूम फील्ड. झूम काय आहे? झूम हा एक शेतीचा प्रकार, लक्षात घ्या. झूम इज व्हॉट? इट इज अ फार्मिंग. शिफ्टिंग कल्टिवेशन त्याला म्हणतात. काय म्हणतात? शिफ्टिंग कल्टिवेशन झूम मध्ये. म्हणजे काय? समजा या ठिकाणी ते शेती केली, या ठिकाणी समजा ते एक त्यांनी जंगलामध्ये या ठिकाणी शेती केली, तर शेती करायच्या आधी काय करतात? सर्व ते जमीन वगैरे ती काय करतात? क्लिअर करतात आणि शेती करतात. शेती केल्यानंतर ते दुसरीकडे शिफ्ट होतात. म्हणजे झूम कल्टिवेशन होतात. तिकडे बऱ्याच ठिकाणी केली जाते झूम कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. असो. सो कोम ग्रीव अप इन हंबल सराउंडिंग. तिच्या आजूबाजूला वातावरण कसं होतं? हंबल होतं. म्हणजे कसं होतं? सिम्पल आणि पुअर कंडिशन, साधारण वातावरण तिच्या आजूबाजूला होतं. झगमगाट नव्हता. हेल्पिंग हर पॅरेंट्स बघा, ती काय करायची? आपल्या आईवडिलांना मदत करायची. ती काय करायची? आपल्या आईवडिलांना मदत करायची. हेल्पिंग हर पॅरेंट्स विथ फार्म रिलेटेड कोर्स, गोइंग टू स्कूल अँड लर्निंग athletics initially, later boxing simultaneously. तर ती काय करायची? आईवडिलांना मदत करायची. कशासाठी? तर फार्म रिलेटेड कोर म्हणजे काय? कामं. ओके. शेतीची काही कामं असली, कामाची मदत करायची. शाळेत जायची, ऍथलेटिक्स शिकायची सुरुवातीला, नंतर ती काय शिकायला लागली? बॉक्सिंग सुद्धा शिकायला लागली सायमल्टेनियसली, म्हणजे सोबतच. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. ते जे वडील होते ना, ते वडील सुद्धा कसे होते? सुरुवातीपासून ते रेसलर होते. ओके. ते सुद्धा रेसलर होते, सुद्धा रेसलिंग करायचे, पैलवान होते ते. जसं आपण पिक्चर पाहिला असेल तुम्ही, तो दंगलमध्ये सुद्धा असं दाखवलंय की वडील त्या मुलींना ते शिकवतात वगैरे. तुम्ही पाहिलं असेल दंगलचं पिक्चर, राईट? असो. ते वडील जेव्हा ते तरुण होते त्यावेळेस ते सुद्धा कसे होते? तर कीन रेसलर, खूप चांगल्या प्रकारे रेसलिंग करायचे पैलवान होते. She had an eager interest in athletics since childhood, and the success of Dingo Singh, a fellow Manipuri who returned from 1998 Bangkok Asian Games with a gold medal, Com recollects, had inspired many youngsters in Manipur to try boxing and Shitu. बरोबर. तर तिला काय होतं? तिला ऑलरेडी आवडायचं हे बॉक्सिंग मध्ये, तिला आवडायचं, तिला ऍथलेटिक्स आवडायचं. पण ज्या वेळेस हा डिंगो सिंग नावाचा त्यांचा जो मणिपूरचा एक व्यक्ती होता, तो जेव्हा 1998ला बँकॉक मधून एशियन गेम जिंकून गोल्ड मेडल त्याला मिळालं होतं, तेव्हापासून तिला वाटतं की बऱ्याच मुलांनी, बऱ्याच मुलांनी म्हणजे यंगस्टर्स, तरुणामध्ये सगळे आले, तरुणी सगळे आले, त्यांना बॉक्सिंग हे करिअर होऊ शकतं असं त्यांना वाटलं. तिला सुद्धा वाटलं. कोणाला? मेरी कोमला. इन्स्पिरेशन त्या ठिकाणी तिला मिळालं, प्रेरणा मिळाली. अँड कुठे? शी शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय. तिला पण वाटलं आपण प्रयत्न करूया. काय वाटलं तिला? आपण सुद्धा प्रयत्न करूया या खेळामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये. सो मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन 2000. 2000 वर्षी, म्हणजे 2000 जे साल होतं, 2000 साल, 2000 या वर्षी, म्हणजे आजपासून 20 वर्षापूर्वी तिने प्रयत्न केला किंवा सुरुवात झाली. आफ्टर हर विक्ट्री इन मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन द वेस्ट बेंगॉल. तर सुरुवातीला छोट्या छोट्या ज्या काही त्याच्या म्हणजे मणिपूरची स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप ती जिंकली. त्यानंतर रिजनल चॅम्पियनशिप जी बेंगॉलला झाली होती, वेस्ट बेंगॉलला, ती सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा ती जिंकली. इन 2001 काय झालं त्या ठिकाणी? शी स्टार्टेड कम्पिटिंग अँड इंटरनॅशनल. आता ती कुठे गेली? इंटरनॅशनल लेवलला खेळण्यासाठी तयार झाली किंवा ती सुरुवात केली तिने इंटरनॅशनल लेवलला. इथे काही शब्द आहेत जसं डेब्यूचा अर्थ काय होतो? सुरुवात, लक्षात घ्या. फर्स्ट पब्लिक अपीअरन्स ऑर परफॉर्मन्स म्हणतात डेब्यू. जेव्हा एखादा पदार्पण करतो ना, एखाद्या चित्रपटामध्ये कोणत्या पदार्पण, डेब्यू म्हणतात, राईट? सो शी वॉज ओनली 18 years old. किती? 18 वर्षाची ती होती. वेन शी मेड हर इंटरनॅशनल डेब्यू. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भाग घेतला, सुरुवात केली. ॲट द फर्स्ट AIBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप. ओके. इन द युनायटेड स्टेट्स. कुठे होती? अमेरिकेमध्ये जी स्पर्धा झाली होती AIBA
वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली, त्या ठिकाणी तिने काय केली होती, पदार्पण केलं होतं. विनिंग अ सिल्वर मेडल, त्या ठिकाणी सिल्वर मेडल घेतलं होतं 48 किलोग्राम वेट कॅटेगरीमध्ये. 48 किलोग्राम वजनाच्या कॅटेगरीमध्ये तिला काय मिळालं होतं, सिल्वर मिळालं होतं. मग तुम्हाला सांगितलं मी 3 प्रकार असतात. गोल्ड म्हणजे थोडंसं चांगलं, म्हणजे सगळ्यात पहिलं, त्यानंतर सिल्वर सेकंड आणि ब्रॉन्झ इज द थर्ड, असं पहिला दुसरा तिसरा क्रमांक असतो. देन her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. बरोबर, तिला येस आर्यन बोलो चला. तर तिने शेवटी तिला गोल्ड मिळवता आलं नाही म्हणून तिने संपूर्ण देशाची काय मागितली, माफी मागितली. लक्षात घ्या. तिने काय केली, माफी मागितली. त्याला तिचं जे थोर पण होतं ते लोकांसमोर त्या ठिकाणी आलं, कारण तिने काय केलं, माफी मागितली. देशाला म्हणाले की मी, मला क्षमा करा, मी गोल्ड म्हणजे सुवर्ण पदक जिंकता आलं नाही, मला गोल्ड मेडल जिंकता आलं नाही. शी इज अ लेजंड. काय ती लेजंड, लेजंड म्हणजे कोण, वन हू मेक्स हिस्ट्री, जो इतिहास बनवतो त्याला लेजंड म्हणतात. शी इज अ लेजंड फॉर शुअर अँड अन आयडॉल फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमन हू लुक अप टू. सर्व ज्या महिला असतात बघा, या क्षेत्रामध्ये महिला सहसा जात नाहीत, आणि हिने काय केलं, त्या ठिकाणी जाऊन बऱ्यापैकी प्रगती त्या ठिकाणी साध्य केलेली. इथून सुरू तिचा इंटरव्ह्यू. ओके, फ्रॉम हिअर हर इंटरव्ह्यू इज स्टार्टेड. चला जाऊया तिच्या इंटरव्ह्यूकडे. इंटरव्ह्यू मध्ये काय म्हणतो आपण, मुलाखत. सो इन अन एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्स कीडा करस्पॉन्डन्स तारुका श्रीवास्तव, बघा नाव थोडंसं वेगळं आहे. तर स्पोर्ट्स कीडा नावाचं काय आहे, तर एक चॅनल म्हणा, किंवा एक सेकंड, हा, तर स्पोर्ट्स कीडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव यांनी इंटरव्ह्यू घेतला होता. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कॉम टॉक्ड अबाउट हर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक अँड हर इलेशन ॲट विनिंग अ मेडल. इलेशनचा अर्थ काय होतो, ग्रेट जॉय, राईट. तर यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. स्पोर्ट्स कीडा एक म्हणतात ना, स्पोर्ट्स चॅनल म्हणा किंवा एक प्रोग्राम असतो, त्याचं वेगळंच नाव इथे. तर हिचा इंटरव्ह्यू घेतलाय आणि तिने सांगितलं की तिचं कसं काय प्रिपरेशन तिने केलं ऑलिम्पिकसाठी, आणि तिला कसा आनंद झाला वगैरे. इंटरव्ह्यूअर प्रश्न विचारत आहेत. फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. पहिली गोष्ट म्हणजे, तर तू काय आहेस, तू एक पहिली भारतीय आहेस जिने काय केलेलं आहे, तर भारतासाठी ऑलिम्पिक जिंकलेलं, ऑलिम्पिकचं मेडल तुला मिळालेलं आहे. तुला कसं वाटतं, किंवा या या संकेनचा अर्थ काय होतो, रिअलाइज अँड ऍक्सेप्ट. तुला हे ऍक्सेप्ट म्हणजे वाटतं का, किंवा तू हे स्वतः पहिली आहेस तो अशी व्यक्ती. सो मेरी कॉम म्हणते त्या ठिकाणी, आय एम रिअली हॅपी विथ अचिव्हमेंट अँड येस इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्सलरेटेड. एक्सेलचा अर्थ काय होतो, व्हेरी थ्रिल्ड. कारण एखादी गोष्ट कोणतरी तुमच्या हातून जर एखादी गोष्ट पहिल्यांदा करत असेल, तर नक्कीच ती गोष्ट कशी आहे, तर तुम्हाला खूप मोठी करणारी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी जाणवते. परत पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरव्ह्यू काय विचारतो, सॉरी, इंटरव्ह्यू पुढचा प्रश्न विचारतो जे असं ते, यू वेर दी ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. आता बॉक्सिंग मध्ये आतापर्यंत भारतातून तू एकच व्यक्ती गेलेली आहे. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, प्रतिनिधी आहे भारताची बॉक्सिंगसाठी. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. आता पूर्ण भारतातून तू एकच व्यक्ती त्या ठिकाणी गेलेली आहेस, आणि ते पण बॉक्सिंग या करिअरमध्ये. तर त्यामुळे तुला नक्कीच थोडंसं ॲडिशनल प्रेशर, तुला अतिरिक्त दबाव तुझ्यावर आला होता का, असा तो प्रश्न विचारला आहे, ॲडिशनल प्रेशर. मेरी कॉम से म्हणते, नो नॉट एट ऑल. नाही म्हणते, मला कुठलाही प्रेशर आला नाही, कुठलाही दबाव माझ्यावर नव्हता. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. मला स्वतःवर विश्वास होता, बरोबर, माझा स्वतःवर विश्वास होता, आत्मविश्वास होता. आय न्यू, आणि मला ते माहित होतं की मी करू शकतो. इंटरव्ह्यू पुढचा प्रश्न विचारतोय, युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी विथ यू टू दी ऑलिम्पिक्स. तर तुझ्या कोचला, जे तो कोच आहे त्या कोचला तुमच्यासोबत येऊ दिलं नाही, त्यांना यायला परवानगी नव्हती. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन. कोच न आल्यामुळे तुझ्या प्रिपरेशन काय फरक पडला, त्यांनी तिला विचारलं होतं. मेरी को म्हणते, वेल आय डिड मिस हिम. बरं, कोच नाही, परंतु कोचला मी त्या ठिकाणी मिस केलं नक्कीच. बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क अँड वॉज वेल प्रिपेअर्ड. कोच जरी नसेल तरी सुद्धा आम्ही आमचा होमवर्क केलं होतं, म्हणजे आम्ही व्यवस्थित सर्व प्रिपेअर केलं होतं. अभ्यास म्हणजे होमवर्क म्हणजे काही त्यांना काही लिहित बसलं नव्हतं, पण काय करायचं काय नाही करायचं सर्व गोष्टी आम्ही ऑलरेडी ठरवून ठेवल्यात, असं ती म्हणते. देन
पुढचा प्रश्न होता याचा की ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स, तुमचा ऑलिम्पिक्ससाठी प्रिपरेशन करताना ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स, हा ओके, ड्युरिंग प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स you paired with the male boxers of the Indian contingent. Who was your favorite sparring partner? Sparring म्हणजे काय बघायचंय, मोशन्स ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग विदाउट लँडिंग ऍक्च्युअल ब्लोज. आता इथे काय होतं बघा, इथे जेव्हा तिला प्रिपेअर करायचं असतं त्यावेळेस तिच्यासोबत, आता महिला या क्षेत्रामध्ये नाहीच आहेत, त्यामुळे तिला मेल बॉक्सर, पुरुष बॉक्सर सोबत तिला काय करावं लागायचं, त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावं लागायची. तुला ते यावेळेस कोण आहे तुझा मेल, हू वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर, कोण आहे? तर ती मध्ये थोडी हसते, ती म्हणते वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे, मला पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काय मिळालं, ट्रेनिंग मिळालं होतं. अँड द मेल बॉक्सर्स वेर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी व्हेनेवर आय रिक्वायर्ड दॅम. टू नेम अ फेवरेट वुड बी अ अनफेअर. तर बरेच लोक होते, त्यामुळे एखाद्या कोणतरी नाव घेणं मला योग्य वाटणार नाही. ते त्या ठिकाणी काय केलं, कोणाचं नाव घेतलं नाही. म्हणजे सगळ्यांनी तिला मदत केली असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. सो यू वेअर कोटेड सेइंग Adams was very clever, a counter puncher, but although she, बघा, Adamचं नाव घेतलं, although she carried power, she wasn't very tactical. It was scoring, but the judges were not pressing the button. Do you think dodgy म्हणजे काय, अनजस्ट, बघा कधी कधी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही सुद्धा. डू यू थिंक dodging unjust or partial was part in the reason for your loss in the semi-final? तुला असं वाटतं का की त्याच्यामुळे तुझं सेमीफायनल लॉस झालं किंवा सेमीफायनल तुला जिंकता आलं नाही? ती म्हणते येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क फॉर माय बेनिफिट. तर काही काही जे निर्णय पंचांनी घेतले, टॅक्टिकलचा अर्थ काय होतो, प्लॅन्ड ऍक्शन टू गेन द विक्ट्री, राईट. शी वॉज अ व्हेरी टॅक्टिकल. ती म्हणते की नाही, काही काही निर्णय असे पंचांनी घेतले जे मला अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी होते अँड डिड नॉट वर्क फॉर माय बेनिफिट, आणि ते माझ्या विरुद्ध होते, माझ्यासाठी ते नव्हते, फायद्याचे नव्हते. इंटरव्ह्यूच्या ते इंडिया मॅनेज जस्ट 6 medals in the 2012 Olympics, even though we are a nation of 1.3 billion people. ते म्हणते की भारताला फक्त 6 मेडल मिळाले आणि आपल्याकडे किती कोटी लोकसंख्या आहे, 130 कोटी लोकसंख्या आहे. Where do you think a chance is required to help us win the medals for our medals that are proportionate with our population? तर एवढी पॉप्युलेशन आपली असतानाही आपल्याला मेडल्स का मिळत नाही, हे यासाठी काय करायला पाहिजे? तिचं म्हणणं काय आहे की एवढी पॉप्युलेशन आपल्याकडे आहे तरी सुद्धा आपल्याकडे मेडल्स किती मिळाले, 6 मेडल्स मिळाले 2012. आता तुम्ही जर 2016चा विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये वाढ झालेली आहे. नंबर ऑफ मेडल्स वी हॅव रिसिव्ड किंवा नंबर ऑफ मेडल्स वोन बाय इंडियन्स हॅव इन्क्रीज, वाढले झालेले आहे. पण तिचं म्हणणं आहे की एवढं 2012 मध्ये 6 मेडल मिळाले, लोकसंख्या किती आहे, 1:3 बिलियन पीपल, म्हणजे 130 कोटी लोकसंख्या आपल्याकडे आहे. असो, मेरी कॉम काय सांगते बघा त्याच्यावर. मेरी कॉम काय म्हणते बघा, सो आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक स्पोर्ट्स ॲज अ फुल टाइम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. तिचं म्हणणं आहे की स्पोर्ट्स किंवा खेळ हे तुमचं फुल टाइम करिअर झालं पाहिजे. काही लोकांनी असं त्याचा विचार केला पाहिजे, पूर्ण वेळ. कारण का बरं पूर्ण वेळ असं म्हणणं आहे? कारण काय होतं की आपण खेळायचं म्हणून खेळतो, आपण म्हणतात ना वेळ आहे म्हणून खेळतो, असं नाही, वेळ म्हणून खेळायचं नाहीये. कारण पूर्ण वेळ जर तुम्ही खेळलात, बरं, तिचं म्हणणं काय आहे की यू शुड सो मोर पीपल शुड टेक, तुमचं स्पोर्ट्स हे करिअर बनवू द्या, तुमचं खेळ हा काय बनवतो, तुमचं करिअर बनवू द्या, तुमचं काय बनवू द्या, तुमचं करिअर त्या ठिकाणी बनवू द्या. More corporates should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure. Okay, any financial pressure, and can just focus on their game. तिचं म्हणणं असं आहे की कॉर्पोरेट्सने पुढे आलं पाहिजे. कॉर्पोरेट्स म्हणजे काय, कंपनीज और इंडस्ट्रीज, मोठमोठ्या कंपन्या असतात, जसं काही आपलं टाटा आहे किंवा टाटाची कंपनी आहे, रिलायन्सची कंपनी, बऱ्याच कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या असतात. त्यांनी पुढे आलं पाहिजे. पुढे येऊन काय केलं पाहिजे, त्यांनी स्पॉन्सर केलं पाहिजे. स्पॉन्सर म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की आता हे जे खेळाडू असतात तर यांना त्यांच्या फोकस करण्यासाठी, त्यांच्या जे खेळावर फोकस करण्यासाठी आणि कुठलंही फायनान्शियल प्रेशर, कुठल्याही पैशाची अडचण भासू नये म्हणून काय करताना स्पॉन्सर केलं जाताना पैसे वगैरे पुरवले जातात त्यांना, म्हणजे त्यांच्या खेळासाठी. सो ऑर्गनायझेशन दॅट प्लेस ऑर एड स्पोर्ट्समन ऑर स्पोर्ट्स इव्हेंट. आता स्पॉन्सर करण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात,
तुम्ही बघा एखादी आता IPL चालू आहे, IPL चालू असेल तुम्ही पाहिलं असेल किंवा कोणतेही मॅचेस चालू असेल बघा, हे जे आपले प्लेयर्स असतात त्यांचे जे जर्सी असतात, त्यांचे जे कपडे असतात, त्या कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिले असेल, बरोबर की नाही? वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्या कपड्यांवर असतात. तर या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात ते सर्व काय असतात, ते स्पॉन्सरच असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, चलो वेर वी आर. हा, तर इंटरव्ह्यूअर विचारते, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? आता बॉक्सिंग ह्या भारतामध्ये ऑलिम्पिकच्या पुढे जाईल का, हा प्रश्न तिला विचारलेला आहे. Very common thing, yes. I'm sure that in a few years, boxing will be very popular among everyone in India. All that year, all the year around. ती म्हणते नक्कीच पुढच्या काही वर्षांमध्ये बॉक्सिंग हा भारतामध्ये लोकप्रिय होईल. पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय होईल. पूर्ण भारतभर लोकप्रिय होईल असं तिचं म्हणणं होतं. आणि वर्षभर किंवा लोक जसं बाकीचे खेळ आहेत त्याचप्रमाणे या बॉक्सिंगला सुद्धा महत्व देतात. पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरव्ह्यू काय विचारते अजून. So, how aware the Indian women of their nutritional requirements? Diet and nutrition must have been key factors in conditioning for the Olympic. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? So, तुला काय वाटतं न्यूट्रिशन बघा, हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे न्यूट्रिशन. तर आपण जे काही अन्न खातो त्यातून आपल्याला न्यूट्रिशन मिळालं पाहिजे आणि आपली जी डाएट आहे ती कशी असली पाहिजे, बॅलन्स डाएट पाहिजे. तर आपल्याकडे एवढं काही लक्ष देत नाही, इव्हन इंडियन वुमन तर लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय वाटतं की हा जो नेग्लेक्टेड पार्ट आहे त्याला काय केलं पाहिजे, किंवा डू यू थिंक न्यूट्रिशन नेग्लेक्टेड? आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा नेग्लेक्ट होणारा पार्ट आहे, दुर्लक्ष होतं खाण्यापिण्याकडे. खाण्यापिण्याकडे म्हणजे जे खायचं आहे, खातं भरपूर आपण, परंतु जे महत्वाचं आहे ज्याला बॅलन्स डाएट म्हणतात ते महत्वाचं आहे आणि स्पोर्ट्समनसाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे. सो मेरी को म्हणते, द अवेअरनेस इज गोइंग नाव अमंग फिमेल ॲथलेट्स when it comes to nutritional requirements. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. हा नक्कीच आहे. अगेन आपण रेग्युलर पर्सन म्हणून सुद्धा आपण सुद्धा एवढ्या गोष्टीवर लक्ष देत नाही. I had to gain 3 kg since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kg so that I can fight that I fight in. तुम्ही नेहमी 48 किलोमध्ये फाईट करायचे, पण मला 51 किलो गटात फाईट करायचं होतं. म्हणजे मला किती किलो वजन वाढवायचं होतं? मला 3 किलो वजन वाढवायचं होतं. आय वॉन्ट टू इन्क्रीज द वेट ऑफ 3 kgs. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू ईट. काय खायचं याच्यावर मी फोकस केलेला होता. आय गेन वेट I gain weight by eating the right kinds of healthy food rather than bad saturated fats. कुठले पदार्थ न खाता, सॅच्युरेटेड फॅट्स वगैरे तळलेले जास्त पदार्थ न खाता मी काय केलं, हेल्दी फूड खाल्लं आणि माझं वजन मी वाढवलं 51 kg मध्ये लढण्यासाठी. कारण प्रत्येकाच्या एक लिमिट असतं, त्या वजन गटामध्ये त्यांना फाईट करता येते किंवा खेळता येतं. इंटरव्ह्यू पुढचा प्रश्न विचारते, हाऊ बिग अ रोल डिड OGQ म्हणजे काय, ऑलिम्पिक गोल्ड quest shaped the boxing scene in India for the better. कसं काय झालं बरं या OGQ मुळे? ते म्हणते OGQ रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. माझ्या सक्सेस मध्ये मला जे काही यश मिळालं त्याच्यामध्ये OGQचा नक्कीच भाग आहे. दे हेल्प मी आउट व्हेनेवर आय नीडेड समथिंग. जेव्हा मला गरज पडली यांनी मला मदत केली. कोणी? OGQ. Then they took care of everything which helped me focus on my boxing and kept me stress free. तर मला ताणतणावापासून मुक्त करण्यासाठी मदत केली. जेव्हा माझ्या करिअर जेव्हा मला फोकस केला, मी माझ्या कामावर, माझ्या खेळावर माझे फोकस राहील यावर लक्ष दिलं गेलं. कोणी? OGQ. इंटरव्ह्यू पुन्हा प्रश्न विचारते, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ बॉक्सिंग? तर इंडियन बॉक्सिंग भारतामध्ये बॉक्सिंगचं फ्युचर काय, भविष्य काय? भारतामध्ये बॉक्सिंगचं फ्युचर काय, भविष्य काय? जसं आज जर भारताचा विचार केला आपण तर भारतामध्ये एकच करिअर हे सगळ्यांनाच दिसतं, ते म्हणजे काय, क्रिकेट. ते म्हणजे काय तर क्रिकेट. असो, काय प्रश्न बघू पुढचा. मेरीकॉम म्हणते, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. ती म्हणते फ्युचर ब्राईट आहे, नक्कीच आपल्या भारतातील जे बॉक्सर्स आहेत ते भारतासाठी मेडल घेऊन येतील, पदक घेऊन येतील. इंटरव्ह्यू पुढचा प्रश्न विचारते, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन द स्टाईल ऑल द टाइम? तर तुला असं वाटतं की तुझी जी मुलं आहेत, मुलबाळ आहेत, तर ती जी मुलं आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं कठीण जातं, कारण ते तुला पाहतात, तू मारामारी करतो, मी मारामारी, तू बॉक्सिंग करते, ते पण बॉक्सिंग करत असेल. वेल, आय हॅव ट्विन्स. तिला ट्विन आहेत, जुळे मुलं आहेत. येस, समटाइम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल.
पण त्यांना कंट्रोल करणं फार कठीण पडतं. त्यांना कंट्रोल करणं काय होतं तर फार कठीण पडत आहे. सो इंटरव्ह्यू विचारतो, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल? तू पण त्यांना बॉक्सर बनवणार आहेस का? आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाव, जस्ट लेट देअर मदर बॉक्स. नाही अजून काही विचार केलेला नाहीये, लहान आहेत ते, बघू अजून काही तेवढा विचार केलेला नाही. इंटरव्ह्यू विचारते, यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टिरियोटाइप्स अबाउट द वुमन इन इंडिया बाय शोविंग दॅट women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking? बरं, ती म्हणते की ना, तू जे स्टिरियोटाइपचा अर्थ काय तुम्हाला दिलं बघा, फिक्स्ड आयडियाज. ओके, एक ठरलेलं असतं, महिलांनी हेच करायचं, पुरुषांनी करायचं, स्टिरियोटाइप म्हणतात. तर तुला कुकिंग सुद्धा येते की नाही? ते म्हणते, वेल आय एम अ गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊस होल्ड. मी सगळं काम येतात, मला कुकिंग येते आणि बाकीचे काम सुद्धा जमतात. कुकिंग पण येते आणि चांगली बाकीचे काम सुद्धा मला जमतात. सो वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन बॉक्सिंग वन डे? तुला वाटतं की तू की भारतीय महिलांना तू बॉक्सिंग शिकवशील, कोच करशील त्यांना? लेट सी इन द फ्युचर, मे बी यस. हो, नक्कीच पुढे प्रयत्न करूया, पण काय होईल माहित नाही पुढे. व्हॉट डू यू प्रिफर बिंग कॉल्ड, सुपर मॉम और सुपर बॉक्सर? तुला सुपर मॉम बोलायला आवडेल, बोल म्हणजे तुला सुपर मॉम नावाने तू ओळखले पाहिजे की सुपर बॉक्सर? I have being a mom, that's the best thing that has ever happened to me. ती मी काय आई आहे त्यामुळे मला सुपर मॉमस तुम्ही म्हणा, त्यामुळे मला सुपर मॉमस म्हणा. Here there are some awards and recognitions given to her. तिला कोणकोणते अवॉर्ड्स मिळाले बघा इथे. So she got Arjuna Award. तिला अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे in 2003. She got Arjuna Award in 2003. एक सेकंड. So she got Arjuna Award in 2000. एक सेकंड बचाओ. Give me a minute. Yes. अर्जुन अवॉर्ड मिळाला तिला 2003 मध्ये. शी गॉट पद्मश्री मिळाला 2006 मध्ये. देन कॉन्टेंडर फॉर राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड 2007. पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड तिला होता 2007 मध्ये. CNN, IBM अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रिअल हिरोज अवॉर्ड मिळाला 2008 मध्ये. पेप्सी MTV यूथ AIBA 2008 मध्ये मिळाला. मॅग्निफिसंट मेरी AIBA 2008 मध्ये तिला अवॉर्ड मिळाला, रेकग्निशन मिळालेलं आहे. फेलिसिटेशन बाय झोमी स्टुडंट्स फेडरेशन ॲट न्यू लामका YPA हॉल इन 2008. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड तिला मिळाला 2009 ला. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन अँबॅसेडर फॉर वुमन्स बॉक्सिंग 2009 मध्ये. स्पोर्ट्समन ऑफ द इयर सहारा स्पोर्ट्स अवॉर्ड 2010 मध्ये. एवढे तिला अवॉर्ड मिळालेले आहेत. अजून कुठला अवॉर्ड आहे का तिला? शेवटचा अवॉर्ड राहिला. अँड शी इज द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू विन गोल्ड मेडल ॲट 2018 कॉमनवेल्थ गेम. कॉमनवेल्थ तिला बॉक्सिंग काय मिळालेलं आहे? गोल्ड मिळालेला आहे. शी इज द फर्स्ट लक्षात घ्या, फर्स्ट आहे या. कारण ज्या वेळेस फर्स्ट नव्हतो ना आपण, त्यावेळेस खूप काहीतरी वेगळं घडलेलं असतं त्या व्यक्तीच्या हातातून, राईट. सो दिस वॉज ऑल अबाउट मेरी कोम. क्वेश्चन आन्सर्स आहेत बघा. सो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्ष द्या. सो व्हॉट इज इन्क्लूड इन द टेक्स्ट? सो इंटरव्ह्यू इज इन्क्लूडेड इन द टेक्स्ट. विच स्टेट, कोणत्या स्टेटमधून आहे सांगा बरं? शी इज फ्रॉम द मणिपूर. येथे इंटरव्ह्यू आहे. So who inspired Mary Kom and other youngsters? कोण होतं? डिंगो सिंग. What does Mary Kom prefer being called? So she prefer being called super mom. So she being called super mom. Questions आहेत. Then पुढे बघा क्वेश्चन्स आहेत. टेक्स्ट वर कम्प्लीट करायचे तुम्हाला. लॉंग फॉर्म्स, जर समजा तुम्हाला याच्यातून एखादा पॅराग्राफ आला, सो ऑब्व्हियसली दे मे आस्क यू दी लॉंग फॉर्म्स. OGK म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल, IBN काय आहे, MTV काय आहे, YPA इज वॉट, AIB इज वॉट, CNN इज वॉट, हे सगळ्यांचे लॉंग फॉर्म तुम्हाला दिलेत. म्हणजे याचे लॉंग फॉर्म तुम्ही तयार करून, हे तुम्हाला सर्व मिळतील. सर्च करा तुम्ही गुगलवर, विल गेट दी पुस्तक. धड्यामध्ये पण आहेत काही, आणि काही नाही मिळालं आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला सगळे मिळतील. देन पुढे काय बघा. येस, मेरी कोम बद्दल माहिती विचारली. क्वालिटीज ऑफ द मेरी कोम अँड येस प्रिपरेशन वगैरे. सेम क्वेश्चन आपण बघा, इकडे पण तुम्हाला दिलेले असतील ते. हे बघा इथे सेम क्वेश्चन्स आहेत तुम्हाला दिसतं. देयर इज नो डिफरन्स. एवढा काही वेगळा डिफरन्स या ठिकाणी नाही आहे. मेरी कोम.
हे आहेत अरोगंट, डिस्क्वालिफाय वगैरे ऑपोजिट वर्ड्स आहेत. लँग्वेज स्टडीचा पार्ट आपण घेणार आहोत, पूर्णपणे वेगळा पार्ट घेणार आहोत आपण त्या लँग्वेज स्टडीसाठी.